काय नेमका हा प्रकार आहे? कारण अशा पद्धतीने मारहाण झाल्यानंतर पालक समोर येत नाहीत, तक्रार देत नाहीत. काय निरीक्षण आपलं आहे? काय झालं? व्हिडिओ संदर्भात संभ्रम आहे, कधीच आहे असल्या संदर्भात शाळेकडून देखील भूमिका स्पष्ट केली. एक कोल्हापूर जिल्ह्याचे निगडीत तलसंदेचे एक शैक्षणिक संस्थांचा जे एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यांच्याबद्दल एकतर क्लिअर करतो की ते व्हिडिओ जे आहे जुना आहे. एप्रिल महिन्याचा तो व्हिडिओ आहे जी आम्हाला प्रिलिमिनरी जी आमची माहिती आहे आणि त्यांच्यामध्ये एक बरेचशी अशी चुकीची पण माहिती पसरत आहे की तो काहीतरी रॅगिंगचा मॅटर आहे. तर तो पण एक क्लिअर करतो की ते वर्ष जे शैक्षणिक वर्ष होता ते संपत आलेला होता एप्रिल महिन्याचा, त्यावेळेसचा तो व्हिडिओ आहे. तर ते कुठेही तो रॅगिंग वगैरेचा तो विषय नाही आहे. दुसरा विषय जे तो व्हिडिओचा पोलीस प्रशासनाने, कोल्हापूर प्रशासनाने, शिक्षण विभागाने योग्य तो दखल घेतलेला आहे. काल डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसरने पण इन्क्वायरी केली आणि त्यांची इन्क्वायरीच्या आधारे आम्ही आणखी एक गुन्हा नोंद केलेला आहे. त्यांच्यामध्ये योग्य तो आम्ही तपास करत आहोत आणि जे मुलाचं भांडण होता जे व्हिडिओचे निगडीत आहे त्यांचा पण आम्ही योग्य तो चौकशी चालू केलेली आहे. कारण ते लहान मुलाच्या दोघे बाजूला जे आहे तो मायनर मुलं आहेत, त्यांच्यामध्ये आम्ही जे बोर्डची ओपिनियन घेऊन आणि पुढची कारवाई करत आहोत. खरं तर एप्रिल महिन्यातला प्रकार आहे असं सांगतो प्राथमिक तपासात. तेव्हा शैक्षणिक संस्थेनं परस्परता प्रकार मिटवण्याचा त्यावेळी प्रयत्न केला म्हणायचे का शैक्षणिक संस्थेवर देखील संबंधित कारवाई केली? ते जे तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे आमची कारवाई होणार आहे. तर सगळे पालकाला म्हणजे काल असं निदर्शनामध्ये आला की सगळे पालकाला पण असं आवाहन करतो की कुठेही तुम्ही पण भीतीचे बळी पडू नका. कारण बरेचसे पालकाला असा भीती असतात की आमच्या मुलाची ॲडमिशन वगैरे संस्थान रद्द करणार. तसा पण एक आवाहन करतो काय असं आढळून येत आहे तर ताबडतोब आम्हाला संपर्क करा, आम्ही पुढची कारवाई करणार आहे. आणि जे शैक्षणिक संस्थाचे प्रश्न आहेत त्यांना पण असं आवाहन करतो की तुमचे जे वॉर्डन आहे, टीचर्स आहेत त्यांच्या पण योग्य ते मार्गदर्शन करा. कारण मुलाची काळजी घेणार जबाबदारी आपली आहे. तर त्या योग्यता जे ट्रेनिंग असतील किंवा त्यांना योग्यता मार्गदर्शन आहे ते पण होणं गरजेचं आहे. तर ते पण शैक्षणिक संस्थांना असं आवाहन करतो. आणखी एक महत्त्वाचा विषय की आपल्याच